सोमवार दिनांक 13 जुलै 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दिनांक 13 जुलै 2026 वार सोमवार, आजचा दिवस ग्रहांच्या बदलत्या स्थितीनुसार प्रत्येक राशीसाठी काहीतरी नवीन घेऊन आला आहे. आजचा दिवस सोमवार म्हणजे चंद्राचा दिवस असल्याने मानसिक स्थिती आणि भावनांवर ग्रहांचा विशेष प्रभाव राहील. आता आजचे ग्रहमान पाहता काही राशींना नशिबाची साथ मिळेल, तर काही राशींना आरोग्याची आणि आर्थिक व्यवहाराची काळजी घ्यावी लागेल. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन या सर्व 12 राशींचे आजचे सविस्तर राशी भविष्य, जेणेकरून तुम्हाला तुमच्या दिवसाचे योग्य नियोजन करता येईल. आता आपण बघणार आहोत राशी भविष्य. तर पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीच्या व्यक्तींच्या आज नोकरी आणि व्यवसाय यामध्ये व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती धनलाभाचे योग आहेत, परंतु अचानक येणाऱ्या खर्चामुळे बजेट थोडे बिघडू शकते. गुंतवणूक करताना विचार करा. कुटुंब आणि प्रेमजीवन यामध्ये जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर आरोग्य उत्तम राहील, पण डोळ्यांची काळजी घ्या. आजचा मोलाचा सल्ला, घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. आता बघू आपण दुसरी रास वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींना आजच्या दिवशी नोकरी आणि व्यवसाय यामध्ये कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना जुन्या ग्राहकांकडून मोठा फायदा होऊ शकतो. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत पैशाची आवक चांगली राहील. आज तुम्ही भौतिक सुखाच्या वस्तूंवर खर्च करू शकता. कुटुंब आणि प्रेमजीवन यामध्ये नातेवाईकांशी सुरू असलेले मतभेद मिटतील. संध्याकाळी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मानसिक शांतता लाभेल. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. आजचा मोलाचा सल्ला, आज पांढऱ्या रंगाचा वापर करणे शुभ ठरेल. आता बघूया आपण तिसरी रास. तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसाय यामध्ये आज संवादाच्या जोरावर तुम्ही कठीण कामे सहज पूर्ण कराल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत शेअर्स मार्केट किंवा ट्रेडिंगशी संबंधित लोकांना आज विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागेल. घाई पैसे गुंतवू नका. कुटुंब व प्रेमजीवन यामध्ये प्रेम संबंधामध्ये गोडवा राहील. मित्रांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला आज लाभेल. आरोग्याच्या बाबतीत अपचनाचा किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो. आहारावर नियंत्रण ठेवा. आजचा मोलाचा सल्ला, नकारात्मक विचारापासून दूर राहा. आता बघणार आहोत आपण चौथी रास. तर चौथी रास आहे कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसाय यामध्ये आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत भावूक आणि संवेदनशील असू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी वाद टाळा. व्यावसायिक निर्णय घेताना संयम ठेवा. आर्थिक स्थितीच्या बाबतीत अचानक खर्च वाढल्याने ताण येऊ शकतो. पैशाचे नियोजन आवश्यक आहे. कुटुंब व प्रेमजीवन यामध्ये कुटुंबातील सदस्याच्या गरजांकडे लक्ष द्या. जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला मानसिक बळ देईल. आता आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या. आजचा मोलाचा सल्ला, शिवलीलामृताचे वाचन किंवा ओम नमः शिवायचा जप करा. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तींना आज नोकरी आणि व्यवसाय यामध्ये तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. नेतृत्व गुणांमुळे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. भागीदारीच्या व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत आर्थिक बाजू भक्कम राहील. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब व प्रेमजीवन यामध्ये मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आता वैवाहिक जीवन सुखी राहील.
आरोग्याच्या बाबतीत दिवसभर ऊर्जा टिकून राहील, आरोग्य उत्तम राहील. आजचा मोलाचा सल्ला, आज कोणालाही कर्ज देणे टाळा. आता बघूया आपण 6वी रास, कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसाय यामध्ये आज कामाचा ताण जास्त असू शकतो, परंतु तुमच्या नियोजनामुळे तुम्ही सर्व कामे वेळेत पूर्ण कराल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज चांगली संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीच्या बाबतीत उत्पन्न आणि खर्च याचा समतोल राखा. अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. कुटुंब व प्रेमजीवन यामध्ये घरातील मोठ्यांचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरेल. जोडीदारासोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, संयम ठेवा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर पायदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. आजचा मोलाचा सल्ला, महत्त्वाच्या कामात घरातील महिलांचा सल्ला नक्की घ्या. आता बघूया आपण 7वी रास. 7वी रास तूळ रास. तूळ राशीच्या नोकरी, व्यवसाय आणि कला आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. नवीन ओळखी व्यवसायात फायदेशीर ठरतील. नोकरीत मान सन्मान मिळेल. आर्थिक स्थितीच्या बाबतीत आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. नवीन गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कुटुंब व प्रेमजीवन यामध्ये घरात काही धार्मिक किंवा शुभ कार्य ठरवू शकते. प्रेम जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा बेत आकाल. आरोग्याच्या बाबतीत आरोग्य चांगले राहील. योगासनं केल्याने फायदा होईल. आजचा मोलाचा सल्ला, गरजू व्यक्तींना मदत करण्याची साथ देईल. आता बघूया आपण 8वी रास. 8वी रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसाय त्यामध्ये आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल. गुप्त शत्रूंपासून सावध राहा, ते तुमच्या कामात अडथळे आणू शकतात. व्यवसायामध्ये नवीन प्रयोग आज टाळा. आर्थिक स्थितीच्या बाबतीत पैशाच्या देवाणघेवाणीत सावधगिरी बाळगा. कोर्ट कचेरीच्या कामात खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंब व प्रेमजीवन यामध्ये कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याच्या बाबतीत मानसिक तणाव आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आजचा मोलाचा सल्ला, आज वाहने जपून चालवा. आता बघूया आपण 9वी रास, धनुरास. आता धनुराशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसाय यामध्ये भाग्य आज तुम्हाला पूर्ण साथ देईल. नोकरीत पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश नक्की मिळेल. आर्थिक स्थितीच्या बाबतीत उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ आहे. कुटुंब व प्रेमजीवन यामध्ये कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर आरोग्य उत्तम राहील, उत्साही वाटेल. आजचा मोलाचा सल्ला, पिवळ्या रंगाचा वापर आज तुमच्यासाठी भाग्यकारक ठरेल. आता बघूया आपण 10वी रास. 10वी रास आहे मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसाय यामध्ये आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. कष्टाचे योग्य फळ मिळेल. रिअल इस्टेट किंवा जमिनीच्या व्यवहारातून चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक स्थितीच्या बाबतीत आर्थिक स्थिती सुधारेल, परंतु बचतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंब व प्रेमजीवन यामध्ये पालकांचे आशीर्वाद मिळतील. जोडीदारासोबत घरगुती विषयावर सकारात्मक चर्चा होईल. आरोग्याच्या बाबतीत हाडांची किंवा सांध्यांचे जुने आजार वर काढू शकतात, डोके वर काढू शकतात. काळजी घ्या. आजचा सल्ला, आज राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. आता बघणार आहोत आपण 11वी रास, कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसाय, नवीन योजना अंमलात आणण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत तुमच्या कामाची पद्धत वरिष्ठांना आवडेल. मित्राच्या सहकार्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीच्या बाबतीत आर्थिक आवक चांगली राहील. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंब व प्रेमजीवन यामध्ये प्रेमजीवनात नवीन ऊर्जा येईल. कुटुंबासोबत प्रवासाचे योग आहेत.
आरोग्याविषयी बोलायचे झाले तर आरोग्य चांगले राहील, मात्र रात्रीचे जागरण टाळा. आजचा मोलाचा सल्ला. आज प्राण्यांना अन्न किंवा पाणी द्या, मानसिक शांतता लाभेल. आता बघूया आपण 12वी रास, शेवटची रास मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तींना आज आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल. कामाच्या ठिकाणी वातावरण संथ राहील, पण तुमचे काम थांबणार नाही. व्यापाऱ्यांनी आज उधार देणे टाळावे. आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाले तर आर्थिक स्थिती मध्यम राहील. अनावश्यक गोष्टींवर खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट सांभाळा. कुटुंब व प्रेमजीवन याविषयी कुटुंबात शांतता राहील. मुलांच्या भविष्याबद्दल चिंता दूर होईल. आरोग्याच्या विषयी बोलायचे झाले तर अपुऱ्या झोपेमुळे आळस जाणवू शकतो. प्रकृतीची काळजी घ्या. आजचा मोलाचा सल्ला. गरिबांना अन्नदान करा, रखडलेली कामे मार्गी लागतील. आता आपण बघितले 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. आता आपण बघणार आहोत एकूणच 13 जुलै 2026 हा दिवस काही राशींसाठी सुवर्ण संधी घेऊन आला आहे, तर काही राशींना संयम आणि सावधगिरी बाळगण्याचा इशारा देत आहे. ग्रहांची नक्षत्रे आपल्याला दिशा दाखवू शकतात, परंतु आपले कर्म आणि सकारात्मक विचारच आपल्या दिवसाला यशस्वी बनवतात. त्यामुळे आजचा दिवस आनंदाने आणि सकारात्मकतेने जगा. आपला आजचा दिवस सुखमय, समृद्धीचा आणि आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मित्रमैत्रिणींनो, आजचे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्र किंवा मैत्रिणी